7 वाजता गेलं नाही तर माझ्या धर्मसंकट होईल. सगळ्या गाण्यांचे नंबर कसे बदलतात म्हणून 7 वाजता चाललो. महाराज एक गाणं ऐकत होता तुम्ही आता सकाळ सकाळी, हम्म. मस्त गाणी लावली होती. गाणी तर आहेच. आता देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडणार आहात, कसं आहे? अहो, तुम्हीच देव माझ्यासाठी. तुमचं दर्शन मिळालं, देवाचं दर्शन मिळालं. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना एवढंच सांगेन म्हणलं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं किंवा पराभव करायचं तुमच्या हातात आहे. लोकांनी उत्स्फूर्त मतदान करावं असं एक आव्हान कराल लोकांना? निश्चित. कारण शेवटी जेव्हा डेव्हलपमेंट तुम्हाला पाहिजे असते तेव्हा तुम्ही थोडं एवढं तर हे करू शकता, इथनं तिथपर्यंत जायचं. परत नाहीतर 5 वर्षात तुम्ही म्हणणार की हे असं नाही केलं, त्यांनी तसं. 5 वर्षात तुम्हाला जसं आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावता उदयनराजेंना निवडून देण्याकरता, मग 5 वर्षात ती जबाबदारी तुमची संपत नाही. तेवढ्याच अधिकाऱ्याने तुम्ही विचारलं पाहिजे, हो हे असंच. लोकांचा अंकुश पाहिजे. आणि निश्चितपणे एकूणच काही वेळात आता उदयनराजे इथून बाहेर पडतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील. लोकांनी देखील मतदानाला बाहेर पडावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे.